काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर चालतो। आणि असा जर तो आपला कार्यकर्ता सहकारी भाऊ अर्ध्यात जर सोडून जात असेल तर अशा लढाईचा उपयोग काय, ही वेळ आलेली आहे। आणि पुण्यामध्ये सुद्धा काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अमोल मिटकरी आलं की चोपून मारू, कपडे फाडून मारू। तुमच्या बापाचं राज्य नाही। पुण्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्राच्या याच्यामध्ये कायद्याच्या बापाचं राज्य आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही जर कपडे काढून मारण्याची भाषा करत असाल तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे आणताल तर तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही, एवढी ताकद ठेवतो। परंतु आपला हा गुन्हेगारीचा आखाडा नाही, राजकारणाचा आखाडा आहे। राजकारणामध्ये आचार विचारावर बोललं पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे। आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला समजवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे। मी म्हणत नाही की हे सगळं करायला कुठल्या नेत्यांनी सांगितलं असेल, म्हणजे माननीय राजसाहेबांनी सांगितलं असेल, परंतु माननीय राजसाहेबांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं त्याला प्रत्युत्तर गेल्यानंतर ही जी खालची नेते मंडळी आहेत, जे मारायची, धमकवायची, जीवे मारण्याची जी धमकी देतात, या सगळ्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे। आणि मी तर पुणे पोलिसांना आणि गृह खात्याला विनंती करेल की जे कोणी राजकारणाच्या नावाखाली गुन्हेगारी पसरवतात, दहशत निर्माण करतात, त्यांना 1 वर्षासाठी तुरुंगवास द्यावा। त्याच्याशिवाय यांना राजकारण काय आहे आणि गुन्हेगारी काय आहे हे समजणार नाही। जर याच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करून बंधनं आणली नाहीत तर अशाच पद्धतीने कुणी उठेल, आम्ही मर्दांगी दाखवतो, आम्ही हे दाखवतो। तुमची मर्दांगी दाखवायला तुमचं घर आहे, बाहेरच्याला मर्दांगी दाखवण्यासाठी आम्हाला अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये। परंतु कार्यकर्त्यांनी भाषा ही जपून वापरली पाहिजे। टीका करताना टीकेचा स्तर तो टीकेसारखाच असला पाहिजे। नाही फालतू माणसाबरोबर कुठे साहेब या संदर्भात हो, मी काही तुमचा प्रश्न ऐकला, तुम्ही उत्तर फालतू माणसाबद्दल बोलायला एवढा वेळ आहे का साहेबांकडे? छोट्या माणसाबद्दल थोडी आहे। आधी केवळ अमोल मिटकरी आरोप करत होते, आता त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील बोलतायत की राज ठाकरेंवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा बोललेला दाखवा। रुपाली पाटील घरात दाखवावी म्हणून कर्णबाळांनी। रुपाली पाटील या मनसेच्या पूर्व कार्यकर्त्या होत्या। आता घरात मर्दानगी दाखवा म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे काय स्टेटमेंट आहे या सगळ्या, त्याचा अर्थ काय? तुम्ही केलेल्या प्रश्नाचा अर्थ तुम्ही मला सांगा, मग मी उत्तर देतो। घरात मर्दानगी दाखवा म्हणजे त्यांनी म्हटलं असं की काय विषय, म्हणजे काय? अहो याचं मिनिंग कळलं का? काय याचं अर्थ तरी सांगा, त्या प्रश्नाचं काय कसं उत्तर देणार? घरात मर्दानगी दाखवा म्हणजे काय? माझ्या भगिनी जो काय तर मी काही बोलायचं तुम्हाला वाटतं काय? नाही, असं उकसवू नका। मी सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, व्यापारी आहे, असं नाही। कार्यकर्ता नाही, तो आमचा जिल्हाध्यक्ष तिथला। आता बघा, ते दोघे त्या जिल्ह्याचे बरोबर आहे। इलेक्शनच्या अगोदर माननीय राज ठाकरे साहेबांनी मोदीजींना पाठिंबा दिला होता, त्यावेळेस सोबत काम केलं ना हो। असेल एखादा फोटो, त्यात काय एवढं? त्या जिल्ह्याच्या लोकांचे एकत्र फोटो असतातच ना, एका जिल्ह्याचे। पण माझी चाकण कोणी रुपाली पाटील चाकणकर नाही, आपली कोण नाही ती, आपली कोणी नाही। आमचा साधा एकच मुद्दा आहे, आने वाले को वेलकम, जाने वाले को गुड बाय। लक्षात पण ठेवत नाही कोण कुठली पुन्हा सांगतो, मनसे सोडलेला गुड बाय, पुन्हा वार्ता पण नाही कोण ती, ते सोडून द्या आणि घरात मर्दानगी दाखवा। आता हाच प्रश्न मी जर त्यांच्या नवऱ्याला विचारला तर चालेल का? पण ती आमची संस्कृती नाही, आम्ही चुकीचं बोलणार नाही। आणि पुन्हा सांगतो, आने वाले का वेलकम, जाने वाले को गुड बाय। पण तुम्ही अमोल मिटकरींवर एवढा बोललात, मग सुषमा अंधारेंनी ते राज ठाकरेंवरती बरीचशी प्रतिक्रिया दिली होती, त्यावेळी तुम्ही का बोलला नाही? आता मला सांगा ना, त्या महिला आहेत ना हो, त्या महिला भगिनी आहेत ना हो, मी बोलावं ते योग्य वाटेल का तुम्हाला एका महिला भगिनीबद्दल? अच्छा, आम्ही बोललो की तुम्ही म्हणणार तुमची संस्कृती कुठे गेली? म्हणजे तुम्ही पण दोन्ही बाजूनी वाजवता की नाही? असंच नाही अर्थ, बरोबर की नाही? एक महिला भगिनीबद्दल मी बोलावं हे योग्य का? तरी सुद्धा
जर त्यांनी पातळी सोडली तर त्यांना सुद्धा सोडणार नाही. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद.